हॅलो, राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत काठपदर साडीवरील ब्लाऊज डिझाईन. चला तर मग सुरू करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ब्लाऊजची लेंथ आहे 15 इंच, शोल्डर आहे 2.25 इंच, गळारुंदी गळ्याची उंची आपण 9 इंच इथे घेतलेली आहे आणि इथं पानाच्या आकाराचा गळा आपण काढून घेतलेला आहे आणि त्याच्या साईडला 1 इंचाच्या अंतरावरती दुसरा एक आकार काढून घेतलेला आहे पानाचा. आपल्याला अशी पट्टी अशी बसवायची आहे काठपदर अशी. तर खालच्या साईडला पण आपल्याला या पद्धतीने आकार काढून घ्यायचा आहे. आता हा आकार आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे, ड्रॉ करून घ्यायचा आहे, म्हणजे आतील आकार आपल्याला व्यवस्थितरित्या दिसतो. आणि आता हा कॅनव्हासवरील आकार आपण आता कट करून घेणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूला आपण असेच ड्रॉ करून घेणार आहोत. आपण एका साईडला ड्रॉ केलेला आहे, आता दुसऱ्या साईडला पण आपण ड्रॉ करून घेणार आहोत. हे आपल्या साडीतले काठ आहेत. या काठापासूनच आपण डिझाईन बनवणार आहोत. आता पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, जो गळा आपण आखून घेतलेला आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. जसा पानाचा आकार आपण दिलेला आहे त्या पद्धतीने व्यवस्थितरित्या कटिंग करून घ्यायचे आहेत. दोन्हीही भाग अस्तरचे आणि आपल्या ब्लाऊज पीसाचे दोन्ही भाग एकत्र ठेवून आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. साईडला पण अस्तर पण व्यवस्थितरित्या पूर्ण गोलाकार पूर्ण अस्तर एकमेकाला जॉईंट करून घेतलेले आहे. पहिल्यांदा सर्व गळा जॉईंट करून अस्तर जॉईंट करून व्यवस्थितरित्या पाठीचा भाग आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राची फॅब्रिक राहिलेली कटिंग करून घेऊन आता पाठीची टक्स मारून घ्यायची आहे. पाठीची टक्स मारून घ्यायची आहेत. आता आपल्याला जे कॅनव्हास आपण कटिंग केलेलं आहे ते आपल्याला काठावरती ठेवून व्यवस्थितरित्या जसा कॅनव्हासचा आकार आहे त्या पद्धतीनं थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. आता यावरती आपण कॅनव्हास ठेवून ह्याला अर्धा इंचानं हे पूर्ण आधी जॉईंट करून घेणार आहोत. इथं तुम्ही प्रेसही करू शकता कॅनव्हास. इथे मी टिप मारून घेतलेली आहे.
आणि एका साईडला आता हे आपल्याला कॅनव्हासवरती कापड आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. जे काठ आहेत ते आपले उलट्या बाजूने ब्लाऊजच्या उलट्या बाजूने पहिल्यांदा आपल्याला सेंटरमधून स्टार्ट करायचं आहे. पट्टी पण आपली उलटीच राहणार आहे आणि आपला पाठीचा भाग पण उलटाच राहणार आहे. दोन्ही एकामेकाला जॉईन करून घ्यायचे आहेत. सुरुवात आपल्याला सेंटरपासून करायची आहे, मधून एकदम, म्हणजे आकार आपला इकडे तिकडे होणार नाही. जो पान आकार आपण दिलेला आहे तो व्यवस्थित येईल आणि नॉचेस मारून घ्यायचे आहेत. आता ही पट्टी आपल्याला ब्लाऊज पाठीच्या भागावरती अशा पद्धतीने फोल्ड करून वरती दापटीप मारून घ्यायची आहे. साईडला पण आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आता पाठीचं सेंटर घेऊन आपल्याला खालील बाजूला पण काठ बसवायचे आहेत. इथे कंबरपट्टी नाही जॉईन केली तरी चालते. 2 इंच मागील बाजूस, मधील 3 इंच आणि पुढील बाजूस 2 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून आपल्याला जसा व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. जे आकार आपण आखून घेतलेले आहेत ते कटिंग करून आतील बाजूस अर्धा इंच असे फोल्ड करून घ्यावा. आता पाठीचा भाग आपला त्याचा सेंटर काढून तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आतील बाजूस आपल्याला हे पार्ट काय करायचे आहेत, पहिल्यांदा जॉईन करून घ्यायचे आहेत. दुमडून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा जो जॉईंट आहे तो आतील बाजूस लावून, जसं व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या पद्धतीने आतील बाजूस लावून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तो वरील बाजूस फोल्ड करत वरती दापटीप मारून घ्यायची आहे. आतील बाजूस जोडल्यामुळे हा वरील बाजूस व्यवस्थितरित्या
त्याचा आकार सेपमध्ये बसतो. दुसराही जॉईंट आपण याच पद्धतीने आकार आपण जोडून घेणार आहोत. आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. लेस जोडताना एकदम लूज अशी लेस सोडावी. जास्त टाईट अशी पकडू नये, नाहीतर लेस अशी खेचली जाते. जसा आकार आहे तसा त्या पद्धतीने एकदम लूज अशी सोडत लेस जॉईन करावी. खालील बाजूस आपण आता लेस लावणार आहोत. अशा पद्धतीने आपली ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. आता मध्ये आपल्याला एक शो बटन लावून घ्यायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स वॉचिंग.